में कभी भविष्य नहीं देखता, 40 साल पहले की बात है। और उनका भविष्य नहीं देखा, मतलब उसको हस्बैंड जो मिल गया तो मेरे नाम का ही मिल जाएगा। मेरा अहमद नाम है पहला, तो उनका भी नाम वही है। हस्बैंड तो नाम मिल गया उनको, वो भी आए, उनका भी स्वागत करता हूँ। बड़ा खानदेश है, वो भी है। चलो नाम भरा पड़ा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, जबलपुर, जितने भी सारे लोग यहाँ बैठे हुए हैं, राम अभिवादन करता हूँ। आज बहुत सारे चले गए हैं अमरावती, कल भी जाएंगे, कल मैं भी जाऊँगा। जाना है मजबूरी का नाम, दूसरा नाम बापू है, ऐसे बोलते हैं। मजबूरी का दूसरा नाम बापू है, ऐसे बोलते, क्या करें, मजबूरी जाना पड़ता है। इच्छा नहीं होती मन में, मगर जाना तो पड़ेगा ही। इतना बड़पन इतना बड़ा नहीं होता, सभी को खुश रखना बहुत मुश्किल हो जाता है। चलो, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, ऐसी कहा, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। चलो जो है सो, वो हमारा जो लड़की बहने सब मौजूद जितने हैं उतने भी हमारे यहाँ बड़का में नहीं, हमारा हाल वैसा ही रहता है। चलो, मुख्यान प्रकरणाचा आपण गोशाळा पाहतो, चरित्र आपल्या आलेले आहेत। उदर ऐसे भविजे घ्यायचे, कारण चरित्र होऊन गेलेलं आहे। कुमारी महात्मा नाम पूर्व कुमारी खाजी, कुमारी महात्मा नाम पूर्व, महात्मा ऐसे संबोधन करके उसको खाजे, मतलब जो बीच में हम स्नैक्स उसको बोलते हैं अंग्रेजी में भी, वो उसको पेट भर खिलाया। हमारे महाराज ने बोले कि जाओ महात्मे हो, अभी जाइए। कधी प्रेमाची अधिकारी आहे, पुढे त्याला प्रेम होणार आहे। आता जरी असे दिसत असतील, त्याला पुढे प्रेम होणार आहे। आणि म्हणून काहीसांना देवाने म्हटलं की तुमची आणि पतीची पात्रता सारखीच आहे। काय तुम्ही आपल्या तुमच्या जवळचं, तुम्ही आम्हाला कोणी नाही, ती आम्हाला कोणी आहे, असा अर्थ नाही आहे। जसं तुम्ही आहे तसं ती सुद्धा आहे। बरं, प्रेमाचा संचार झालेला आहे, त्याला प्रेमाचा संचार होणार आहे, पण अधिकार मात्र घडलेला आहे। अधिकार मात्र घडलेला आहे, मित्र पात्रता परमेश्वर दान करतात। आणि म्हणून काल दिसलेला खाजे पोटभर खाऊ घातलं, स्वामी श्री चिखल महाराज या प्रेमाचं खाजे खाऊ घाला असं, बाकी काही नको, प्रेम द्या फक्त, बाकी काही सुद्धा नको, काही सुद्धा नको बाकी। आणि म्हणून परमेश्वराला प्रार्थना करावी, असं काल आपलं चरित्र होऊन गेलेलं आहे। आणि सर्पद्वये पतन, आन सर्पद्वये पतन, एक काल चरित्र होऊन गेलं। वक्षस्थळाचा भावीजे जायजे, सर्पद्वये पतन। द्वय म्हणजे दोन, सर्प म्हणजे स्नेक आणि किसाव, द्वय पतन। आमच्या स्वामींचं एकांकी परिभ्रमण चालू आहे। 1155 पासून 1186 पर्यंत परिभ्रमण चालू आहे। आणि एकांकी परिभ्रमण करता करता आमचे स्वामी, आजचं जे नाव आहे गावाचं वडनेर भुजंग, असं गावाचं नाव आहे। कदाचित आमच्या स्वामींच्या रेल्वेवर सुद्धा ते नाव पडलं असेल। वडनेर हे पूर्वीचं नाव आहे, भुजंगी त्याला मला वाटते कदाचित जोडलं असेल। नदी आहे जेव्हा छोटीशी, सगळ्याचा अभ्यास करायचा असतो। नदी छोटीशी आहे, तिचं नाव भुवनेश्वरी आहे। नदी आहे छोटीशी, एवढ्या त्यात नदी आहे, तिचं नाव भुवनेश्वरी नदीचं नाव आहे। संध्याकाळची वेळ झालेल्या जगाचा स्वामी आहे। एक सुद्धा प्रतिप्रदेश, एक सुद्धा श्रीमुकुटी आहे, बाकी काही जवळ नाही, नांथरा नाही ना पांघारा सुद्धा नाही काही जवळ। पण म्हणून संध्याकाळच्या मुक्कामासाठी, विश्रांतीसाठी जे वडनेर आले ते वटेश्वराच्या मंदिरामध्ये झोपण्यासाठी जायला निघाले। रस्त्याच्या आजूबाजूला जे मंदिर आहे ते वटेश्वराचं, आणि खाली जे आहे उजव्या बाजूला, उत्तरेच्या बाजूला ते उत्तरेश्वराचं मंदिर। तेव्हा त्या मंदिराचा राणा म्हणजे पुजारी आहे, त्यानं आरती केलेली खुची काळे लावत होता, म्हणजे तरी खूप दाराला लावतात स्वामी गेले। बघा, त्रिभुवनाचा मालक आहे, राहण्यासाठी जागा शोधायची पाळी त्याच्यावर, वस्तीसाठी जागा शोधायची आहे, ज्याला दिलं तो संतो नाही आहे। आमचे स्वामी गेले त्यावेळेला त्यांनी काळा लावत होता, तो आमच्या स्वामींना पाहिल्यानंतर तो म्हणतो की दिदी, ते देवाची जी उपकरणं आहेत ती जातील, चांदीची असतील, काही पितळीची असतील, गावाच्या बाहेर आधीच स्थान आहे गावामध्ये आहे, तर चांदीची का माहिती पितळीची उपकरणं देवाची जातील, चोर सोडून मिळतील, म्हणून त्याला खुशी गाडी लावावं लागतात। तुम्ही खाली जे उत्तरेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये विश्रांतीसाठी जा, असं देवाला सांगितलं।
देवांशे काय म्हणजे राणा निघून गेला, देवांशे गेले खाली उत्तरेश्वराचे मंदिर, काहीच बोलले नाही. दोन्ही अवस्था आहे, काही बोलले नाही. काय परमेश्वर जीवासाठी किती अनवाणी तुम्हाला म्हणतो, धडपडतोय परमेश्वर. त्या परिभ्रमण करतोय अधिकारी जीवांना शोधण्यासाठी, त्यांना भूतभजन पूर्वजन घडवून ज्ञानाला प्रेमाला अधिकारी करण्यासाठी परमेश्वर. आणि म्हणून तुम्हाला जे उत्तरेश्वराच्या मंदिरात आमचे देव गेल राणा घरी गेला, जेवढा झोपला आणि मध्याने रात्री त्याला आठवून आली की अरे मी त्या आमच्या स्वामींना की तिथे मी जायला सांगितलं गोसाव्यांना मंदिरात, परंतु त्या मंदिरात दोन महाभयंकर भुजंग आहेत, ते रात्री येतात आणि एकमेकाशी भांडतात. काय आणि ह्या महात्म्याला तिथं पाठवलं, कदाचित तिथं सावत्याने त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये होईल असं त्यांना वाटलं. दुःख वाटलं, म्हणावं की मी काय केलं मी सांगायला विसरलो. मग आपल्या घरातून उठला, वेशीजवळ आला. पूर्वी अशी प्रथा होती की एकदा जर वेश बंद केली तर सकाळपर्यंत वेश उघडली जात नव्हती. कुणीही जरी आला तरी पूर्वी वनांच्या चोरांच्या धाडीच्या धाडी यायच्या. आणि म्हणून त्याला वेश बंद झाली तर तुम्हाला तो जाता येत नाही. वेशीपर्यंत गेला आणि परत आला. 4 प्रहर तो तडपडत होता दुःखाने की अरे मी माझी चूक केली. तिच्या महात्म्याला मी तुला पाठवलं, काही उद्या ते साखर सावखेने मृत्यू होईल त्यांचा. 4 प्रहर तो तळमळत होता. 4 प्रहर बोलती कधी भाषा आहे काय म्हणजे संपूर्ण रात्रभर तो दुःख करत होता. केतूचा असा मानला जातो की जर तो कोरा असेल तर प्रेम होईल केतू, आणि जर प्रमादी असेल तर देवविद्या होईल. काही कोरा कारण परमेश्वरा कारण परमेश्वराचं ज्ञान नसताना दुःख केलं ईश्वरासाठी, आणि म्हणून जर कोरा असेल तर प्रेम होईल आणि जर प्रमादी असेल तर देवविद्या होईल. हे 7 तरी कोण आहेत लक्षात ठेवायचं. काही ऋण वैर आणि हत्या ही जन्मोजन्मी चुकत नाहीत, कधीच चुकत नाहीत. लक्षात ठेवायचं. ऋण कुणाचं बुडवून मरू नये कधी. वैर संपून टाकावं. हत्या केली आज मी त्याची तू उद्या माझी करणार. ही परंपरा देवताशी खेळवत पुढे गेली. आणि जर परमेश्वर जर मध्ये पडले याच्यामध्ये तरच त्या याच्यातून त्याची ऋण असेल, वैर असेल, हत्या असेल यातून मुक्तता होईल. असा हेतू माझ्या वाचनामध्ये आला की एकाच गुरुचे 2 शिष्य आहेत आणि इस्टेटीसाठी भांडत बसल्याने मृत्यू झाला. पुढे ते सर्पयोनीला गेले आणि सर्पयोनीला गेल्यानंतर तिथं त्यांना ते वैर त्यांचं ते तिथे उभं आहे. कुठे या वनवेळे गेल्यानंतर सुद्धा ते वैर तिथे उभं आहे. काही बघा शेतकरी या जनावर असतात, शेजारी असतात, आपले असतात. काही गाय असेल गायच्याच गायबरोबर भांडायला जाणार, म्हैसच्याच म्हैशीवरून भांडायला जाईल, काय मारायला त्याला जाईल, ते वैर असतं. आणि म्हणून इथं एक आहे की हे मयागुणाचं कार्य आहे. इथं हेतू असा आहे की हे मयागुणाचं कार्य आहे, ते देखील वैर तोडणं विचार काय मयागुणाचं हे कार्य आहे. ते परमेश्वराने त्या दुःखातून याच्यातून त्यांना मुक्त केलेलं आहे, वैरातून मुक्त केलेलं आहे त्याला. मग सकाळ झाल्यानंतर तो पहिली सकाळ कधी होते अशी तो वाट पाहत राहिला. झुंजरू पुढे पहाटे वाडा वेश उघडली होती. वेशीतून आला. त्याच्या मनामध्ये सर हे राहिल्या होती की ते महात्मे साप आले असतील, त्या महात्म्याला चावले असतील, मृत्यू पडले असतील. आला तो आणि पाहिल्यानंतर स्वामींच्या चौकामध्ये असं होतं ना, काही अंतराला काय आहे ना, काही अंगावरती घ्यायला आहे. अशी अवस्था परमेश्वराची आहे. काय अशी अवस्था परमेश्वराची आहे. काय घरादाराचा त्याग केल्याने संन्यास घेतला आपण. काय आणि थोडा मिळून कवडा 2 कवडा गाठी बांधून घेऊन आला तर त्याग नाही म्हणतात टीकाग्र. काय टीकाग्र म्हणतात तो त्याग नाही. अनुसरणांची अनुसरून चर्येला प्रवृत्त झाला. रागणी कोपी नागणी झोळी पुढा नाही मिळे म्हणून वाहे, तर ती चर्या नाही, ईश्वराच्या लेखी लागत नाही. काय ज्यावेळेला शेगावचे घेत होते भक्तवासांच्या जवळ आपल्या वाटेचा हिस्सा घेऊन आले. काय आणि भक्तवासाने भेटायला पुढा ठेवला भक्तवासाचा. आणि भक्तवास त्यांनी काही चोळीका महात्मा तर चोळीका नावाचा एक महात्मा मार्ग या पंथा महाराष्ट्रामध्ये होता. अशा प्रकारचा मी महात्मा आहे का दुसऱ्याच्या दैव्याची मी अभिलाषा करणार? असा मी महात्मा आहे काय? हे कशाला वमन केलं ते भृंग कशाला आलाय? जे वमन केलं ते परत जातोच. काय वमन केलं ते घेऊन कशाला आलायस? परत येतो अनुसरायचं आहे ना.
काय मग तुम्हाला तो म्हणजे काही करू नका, इतक्या पाठीमध्ये जबाबदारी तुझे पलीकडे मनामध्ये घाल, मदत खाऊन जाते काय मनामध्ये घाल. आम्ही असतो त्याला बसायला पाठ, झोपायला गादीवर फॅमिली एशी लावून देत असतात. आपण सांगतोय, आपण जेव्हा त्याची गोष्ट वेगळी होतो असं त्याची गोष्ट वेगळी आहे. म्हणजे मनामध्ये जी दरवेळ टाकल्याने काही काळ गेल्यानंतर त्याची मार्गाच्या ठिकाणी क्रिया केली, त्याची मार्गाच्या ठिकाणी क्रिया केली. आणि म्हणून परमेश्वर आमच्या असे कुठल्या प्रकारचं आलिंगनच नाही आहे. बस एवढंच आहे, सुरा प्रतिकृती सुराश्री मुमुटी जो मी कुणी दिला त्यातला आहे तोच आहे काय आहे तोच आहे. तो आला त्याने डोंबून पाहिले की देवाचे बसलेले त्याला समाधान वाटलं की तो आला, देवाला दंडवत केला म्हणतो जीजी तुम्हाला सांगायला विसरलो, ते दोन महाभयंकर भुजंग आहे. ते मया गुणाचं काय जे वैर चुकवलं परमेश्वराने, हेतू लक्षात ठेवा. ते मया गुणाचं कार्य वैर परमेश्वराने चुकवलं. मला वेळ नाही, ऋण वैर त्या एकाच माणसाच्या जीवनामध्ये कसं घडतं म्हणजे वास्तविक असतो की संन्यासी असतो. कथा तुम्हाला मी सांगितलं असते पण आपल्याला वेळ नाही आहे. मया गुणाचं कार्य वैर चुकवलं देवानं तो जी रात्री तिथे 2 साप आले होते का हो आले होते. ते 2 रात्री साप आले म्हणजे मग येऊ सांगतायत त्या ठिकाणी ते 2 साप आले आणि छातीवरती पडले. म्हणजे तू काय केले तुम्ही म्हणजे काय करणार. एक इकडे बेटा डावीकडचा उजवीकडचा डावीकडे केलं काय डावीकडचा उजवीकडचा डावीकडे तो सर्पाने फेकून दिला. चरित्र म्हणून एवढंच करायचं आहे की परमेश्वराच्या मया गुणाचं कार्य आहे. लोकसूत्र तसाच तुमच्या स्वामी साप सर्प योनी याच्या नावाने दिलं. वैर चुकवलं मया गुणाचं कार्य आहे काय वैर चुकवलं. मया म्हणजे काय सकल नरकापासून सोडवले हे मया गुणाचं कार्य आहे. दया गुणाचं कार्य आहे सकल कडे साधलेले दया गुणाचं कार्य आहे. कृपा गुणाचं कार्य अविद्या छेद करून स्वरूपी पावन करणं. मया गुणाचं दुसरं कार्य आहे की प्रेमाचं दाखवतो करणं, स्वरूपाची प्राप्ती आहे. हे 4 गुण परमेश्वराचे मुख्य गुण आहेत. सौंदर्य लावण्या अवधारी सौभाग्य असे 4 गुण लागतात. जेव्हा आपण प्रार्थना करावी की स्वामी श्री चक्र महाराजा कामना पण ते इतर कामगावरती पडले, तुमच्या स्वरूपाचा स्पर्श झाला, त्याला भोग मुलीला मनुष्य ध्येय मिळत काय भोग मुलीला मनुष्य ध्येय मिळेल. कळत नकळत जरी स्पर्श झाला परमेश्वर स्वरूपाचा काय वस्तू संबंधी जरा भले काय कळत नकळत जरी स्पर्श झाला. 1000 वर्ष भोग मुलीला मनुष्य ध्येय ही भोगभूमी प्रेमाई नसते. ही भोगभूमी अदृश्य भोगभूमी आहे काय. इथं जर 1000 वर्ष आयुष्य जर कोणाला मिळालं असेल मर्यादेच्या पाठीमागे लागलं त्याची पूजन करा. ही नाही भोगभूमी, ही दुसरी अदृश्य भूमी आहे काय. ही फक्त फळाची भूमी आहे. जे पीक आयुष्य येत आहे तेवढंच येतं आहे काय. युगव्यवस्था इथं आहे, फरक एवढाच आहे. युगव्यवस्था इथं आहे, युगव्यवस्था तिथं नाही. विधिनिषेध इथं आहे, विधिनिषेध तिथं नाही आहे काय. देवाला आपण प्रार्थना करावी की बस स्वामी श्री चक्र महाराजा अशा प्रकारे दुःखापासून नरकापासून योनीपासून माझी मुक्तता कर काय. माझी मुक्तता कर काय असो ते स्पर्श आहे सर्प आहे तिसरं योनी आहे परंतु तुम्ही दुःख आहे काय दुःख आहे. आणि म्हणून त्यातून जाऊ नको त्या सर्प योनीला काय जाऊ नको. जसं आपण एखाद्याला कठोर शब्दाला बोलतो तो श्वानाचा जन्म मिळतो असं म्हणतात महात्मा वाक्यांचे. कठोर शब्दाला जर बोलतो तो श्वानाचा जन्म मिळतो. हा जन्म सर्पाचा अशा प्रकारचाच मिळालेला आहे. परंतु मागच्या जन्मीचं वैर पुढच्या जन्मी उपलब्ध त्याच्या पुढच्या जन्मी केला त्याच्या पुढच्या जन्मी केला. देवता खेळवते जीवाला, देवता जीवाला खेळवते. तसं परमेश्वर नाही. परमेश्वर त्यातून त्याला मुक्त करतात. देवाला प्रार्थना करा, एक मनी वळावा आणि म्हणावं प्रतिष्ठाने श्री चांगले वळावं गोसावे यांचे चरण शरण. राणा सर्प सांगू विसरला. राणा म्हणजे राण्याने सर्प सांगू विसरला म्हणजे त्या ज्या मंदिरात पाठवलं तिथं 2 भयंकर भुजंग येतात दररोज. त्यामुळे तो पण वस्ती करत नव्हतं आणि त्यांनी सांगायला विसरलं की असा साहेब त्यांनी त्या मंदिरात पाठवलं होत्या स्वामीला. मग तो रात्री जर आठवलं की मी सर्प असे भयंकर सर्प एका जपून राहा किंवा हे करा ऐकलं का. तो सर्प सांगायला विसरला की तिथं सर्प येतात. आपण निर्णय सांगताना आता बोलला की हे तुला होता ते त्याला काय झालं असतं तर प्रेमोपाय झाला असतं. प्रेमोपायची क्रिया नाही ते आता सर्प सांगायला विसरला साधं
सर्प सांगायला विसरला नाही म्हणून सर्प सांगायला विसरला म्हणून दुःख केलं. आणि दुःख केलं त्याने जे ईश्वर अवतार माहिती आहे का नाही, मग अशा परमेश्वराकारणे त्याने दुःख केलं. आणि म्हणून जर तोरा असेल तर प्रेमाचा विविध प्रमाणे असेल तर घेऊन द्या. असं हडप्या आणि पालख्या स्वामी त्यांना माहिती होतं का परमेश्वर आहे म्हणून. जेव्हा आमच्या निघून देऊळ वाढेला ते तिथपर्यंत गेले रामहरी, दुःख खरी चडपडत गेले. त्याला माहिती आहे का पण माझा स्वामी आहे एवढंच माहिती आहे. तिथे हाच निर्णय मांडलाय की ज्ञान नसताना सुद्धा परमेश्वराने जर दुःख केलं, काही नसताना तर त्याला प्रेमाचा उपाय प्रमादी असेल तर ध्येय म्हणजे या ठिकाणी जो त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे तो सांगायला विसरला का विसरला म्हणजे आता जीव खंड ज्ञान आहे ना. सहाय्य जाताना सांगायला तो विसरला म्हणून त्याने दुःख केलं. सहाय्य करायला पाहिजे होतं. कुणी संयोग योग सहाय्य बाया नाही का करणार? कशी करी ईश्वराचा म्हणून असं करी कशी केली पाहिजे ना असं. कशाला साहित्य काय गरज काय तिथं साह्याची परमेश्वराला. सहाय्य परमेश्वराला त्यांना मुक्त करायचं आहे. त्यातून ईश्वराचा हेतू सुद्धा आहे की त्यांचं वैर कायमचं वया गुणाचं कार्य वैर कायमचं चुकून करणार आहे. माया साह्य कशाला करेल. जर प्रतिकूल संस्कार जे असेल ते योगच होऊन येणार नाही. हे अनुसारल्याला ते साह्य परमेश्वराचं काहीतरी मनोरम आहे जाण्यासाठी हे साह्य अनुसारल्याला सांगितलेलं आहे. संयोग योग साह्य तिन्ही तिथं जे आहे प्रतिकूल संस्काराचे असेल तर परमेश्वराचा मनोरम असेल तर ती परमेश्वराचा मनोरम असेल ते येऊ सुद्धा देणार नाही. दर्शन सुद्धा होणार नाही. त्या ठिकाणी सहाय्य करायला हवं होतं. काय साहेब कसं साहेब त्या जीवाला काय दान द्यायचं आहे साहेब कसं करायचं. आता तो निर्णय त्याला काय द्या दान द्यायचं आहे ना कुणाला सर्व आहे ना ते त्यांचं काय असे तणाव असेल की परमेश्वरानं वैर चुकवावं मया गुणाचं कार्य वैर चुकविले जे जन्मोजन्मीचे वैर चुकवलं. आणि दुपारच्या पूजावसरी बाईसे चारी आडे रेखिती. त्यानंतर लोकांच्या पूजावसर बाईसे चारी आडे आडे म्हणजे आडवा केला. काही पिढी बरीच आहे हा पिढी आहे काय सांगा काय काय सांगा पुष्कळ पडतो पुढे राहतं ते कसंच राहते दुपार म्हणतो काय जे माल विकायला मांडलाय तो तसाच राहतो काय असं होऊन जातं. तर दुपारीचा पाडा म्हणजे 10 पिढी आहे. जशी पिढ्यांच्या पंथामध्ये आलेले आहेत 12 फुटे 8 फुट्या 4 कोपरे 6 उफाळणं आणि 10 पिढी आलेले आहेत आमच्या पंथामध्ये आलेले आहेत. आणि ते सुंदर वर्णन अशा ज्ञानाच्या स्तोत्रामध्ये सुंदर वर्णन आहे. अहो तिलका भारत शोभवितो सदा देशया जना म्हणतो असं त्याची सुरुवात आहे. तिळा भाकता वस्ता दाखवितो तिळा भेद उपवितो तिळा चिंतनाचा सेवना रसतेचा भरा डाळ दुसता मोतिकाचा कदा कदमा कुंकुमकेशराचा सदा शोभना देतीये चंदनाचा. अहो कसमी तिलका भाग एक भाग तिलका भाग आहे सुगंधा हमारा भरा दावित आहे. कदा पत्र वेळी विषय भासताय तथा रांगणे रेखीला राहता. हो भस्मे रेखिले के काळी सदा उद पुटला विशाल हवाई. कदा चंद्रा परितोष साधे सुरंगा सता गद्धे शोभती ओजे ओजे म्हणजे कुशलता करून हा केले. काही उदो टिळा आहे मेका कुंती टिळा आहे. आराखडा म्हणजे अशी 4 पट्टे भस्माची ओळखतात. दुपारच्या पूजावसराच्या वेळेला चारी आडी रेखिती आडवा टिळा उर्ध्व कोण टिळा म्हणजे इंग्रजी यू आकाराचा उर्ध्व टिळा आहे. आणि मैल कापून विजेच्या चंद्राची कोर जशी असते विजेच्या चंद्राची कोर अशा प्रकारचा तो टिळा आहे. त्याचे अर्थ आहे सांगायला होतं तर त्यातच वेळ भरात झाली. तर लोकांच्या पूजा चारी आडी रेखिती अशी आडी म्हणजे आडवा टिळा ते रेखायची. यावरी दुपारच्या पूजावसर आठवी. यावरती लोकांचा स्मरण करताना कसा देव पूजावसरांचे देव कसे आहे ते पूजावसर कसा व्हायचा. सकाळचा उठून सकाळचा पूजावसर आठवा दुपारचा पूजावसर आठवा काही ज्यावेळेचा त्यावेळी पूजावसर आठवा. शेवटी तुम्हाला स्मरण आहे पुन्हा काठाला काय हरकत नाही. श्री करैसे भाविजे ध्यायजे जे भक्त म्हणती आजान बाहू. आमच्या देवांचा श्रीकर कसा होता ते म्हणतात ना काय हो त्या श्रीकरांचं लक्षण लक्षण म्हणजे अनेकाच्या संबंधाने कार्याला कार्यवर्तीचं लक्षण असं म्हणतात. काय अनेकाच्या संबंधाने कार्यवर्ताचं त्याला लक्षण असं म्हणतात. आमच्याकडे आपण एखाद्याला विचारलं काय वा किती अभ्यास झाला
तो वाचा विचार झाला पण लक्षणच्या ठीक नाही. काय लक्षण जरा अवघड विषय आहे तो. काय लक्षण जरा अवघड विषय आहे. काय तर इथे पण लक्षण अनेकाच्या संबंधाने कार्यरत करत जातं. त्या लक्षण म्हणायचं हा अर्थ. तर श्रीकायचा भाविजे भक्त म्हणते. भक्त म्हणजे माधव भाऊ तुमच्या अजान भाऊ त्याने म्हणत असते काय लक्षण येत असते. अहो किती त्या श्रीकरानं किती भाग्यवानांना दान दिलेलं आहे. काय किती भाग्यवानांना अभय दिले. किती भाग्यवान आपल्या श्रीकरांना अभय दिलेला आहे. प्रथमचे महादेव होते एकांकित भक्त आहेत. अजान भाऊ ज्याचे हात गुडघ्याच्या खाली असतात त्याला अजान भाऊ. अर्जुन हा सुद्धा अजान भाऊ. उदाकीशी त्याला म्हणतात अजान भाऊ असं म्हणतात. ते गुडघ्याच्या खाली हात ज्याचे आहेत त्याला अजान भाऊ. म्हणजे जेव्हा एकांकी भ्रमण चालू आहे. औरंगर प्रदेश आहे आता आंध्र प्रदेश. तेव्हा औरंगर हे नाव आहे. आज औरंगर हा स्वतंत्र मग ते राज्य का काहीतरी झालेलं आहे स्वतंत्र. तर आमच्या देवांचा एकांकी भ्रमण चालू औरंगर प्रदेश हे आंध्र प्रदेशामध्ये नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी आमच्या जवळ भिक्षा केली आणि एका तळ्याच्या पाळी बसून भोजन केलं आणि ते पिंपळ होता तळ्याच्या पाळीत आमचे देव वास्तूच करायला. त्या गावामध्ये आमच्या देवाने भिक्षा केली. अर्वणा झाली. पिंपळा तळ्याच्या बाजूला एक पिंपळ होतं. त्या पिंपळाखाली बसले केली. ज्याची प्रतीक्षा ज्यासाठी आपले गावात आलं त्याची प्रतीक्षा आहे परमेश्वराला. ज्यासाठी आपण गावात आलो अशी आहे. कुणासाठी आलं आमचे देवाचे बसलेले आहे. संध्याकाळच्या वेळेला एक ब्राह्मण आहे शेतातून आला आणि तिच्या तिथे येऊन आला आणि ती संध्या वंदनासाठी आला. संध्या म्हणजे गुडघ्याच्या पाण्यामध्ये जायचं. हातामध्ये पाणी घ्यायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं किंवा बाकी सर्व विधी आटोपल्यानंतर असा हात मातीला म्हणजे माती कानाला लावायची पुढे हाताला लावायची आणि हात स्वच्छ व्हायचा. कारण का स्तोत्र आचमन असं त्याला म्हणतात. त्यांनी सर्व संध्यावंदन केली आणि आमच्या देवांकडे पाहिलं. देवाजवळ आम्ही दंडवत केला. श्रीचरणाला देवानं म्हणतात आता विधान कोणी घ्यावी. ते रात्रीचा मुक्काम तुमचा कुठं आहे. काय तुझा मुक्काम रात्रीचा जेवढं आता तिचे बघूया. काय त्याचं फकीर आम्ही आहे. नाहीतर फकीरी स्वीकार केलेली आहे. तो बघू रात्रीचा. मग तो म्हणतो की ते म्हणतात की जी गोसावी माझ्या आवाजाची विजय करायची. देवांची जायची करून ते पुण्याचा आदरभाव परमेश्वर पाहतात. त्याचा भाव तुझा परमेश्वर पाहतात. काळा ईश्वरी पदार्थ लक्षात ठेवायचं. असं कुणाचे पदार्थ घेऊ नये आपण. देवानं ती अत्यंत आवडीपूर्वक पदार्थ देत असेल तर घ्यावा. काय गावी आता दिला तर घेऊ नये. फेकून दिला तर घेऊ नये. इतका आम्ही भिकारी नाही आहे. आम्ही ईश्वरीचे राजकुमार आहे. शेवटी काय आहे आमची काळजी ईश्वराला आहे. तुम्ही नाही केली चालेल. ईश्वराला आमची काळजी आहे. तुमच्यावरती आम्ही नाही आहे. घर सोडल्याने दार सोडल्याने ईश्वराकडे बघून सोडलेलं आहे. काय ईश्वराला बघून आम्ही सोडलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की जी माझ्या आवाराशी गोसावी विजय करावी. देव म्हणतात आम्हाला जायची पाहिजे. आम्हाला जायची प्रवृत्ती. त्या देवाला आपला आवार म्हणजे वाड्यासारखं मोठं घर असतं आणि चारी बाजूला करतो त्याला आवार म्हणतात. आणि पूर्वीच्या मोठ्या लोकांचे ब्राह्मणाचे वाडे आपण जर पैठणला पाहिले अजूनही तुमच्या भागामध्ये त्याच्या प्रकारे जुने वाडे पाहायला मिळतात. तुमच्या भागामध्ये अजूनही जुने वाडे कसे असतात त्याच्या प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या आवाराचे देव गेले. देवाला गेले असं टाकलं बसायला श्रीचरण प्रक्षालन केलं आणि बहिणीला बरोबर ये गोसावीशी दंडवत करू. बहीण आहे त्यांची गोसावीला दंडवत करू. बहीण आली दंडवत केला आमच्या देवाला. ते देवांना संध्याकाळचं आरोग्य झालं आणि त्यांनी सांगितलं की उपरीवर म्हणजे वरच्या माडीवरती तुम्ही निद्रा करा. तुम्ही ते तुमच्या वरच्या स्थानावरती त्यांनी सांगितलं म्हणजे वरच्या माडीवरती. आणि पुन्हा तो म्हणतो की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला जिथपर्यंत राहणं आवडेल माझ्या घरी जितक्या दिवस तुम्हाला माझ्या घरी राहणं आवडेल तितक्या दिवस तुम्ही माझ्या घरी राहा. की माझी जी बहीण आहे तुमची सेवा शुश्रूषा करेल. माझी जी बहीण आहे आणि सेवा शुश्रूषा ते बहिणीला सांगतात की गोसावीची सेवा शुश्रूषा जोपर्यंत आहे तोपर्यंत
तर देव बराच काळ राहिलेले, किती काळ नेमकं त्याचं काय आलेलं नाही. म्हणजे देवाने राज्यधर्म स्वीकारलेला त्या पृथ्वीवर पण पुन्हा राज्यधर्म स्वीकार केलेला देव आमच्या तिथं राहिले. देव सकाळी उठायचे आणि विहरणाला जायचे, विहरणाला गेल्यानंतर तोपर्यंत ती स्वयंपाक तयार करायची, स्वयंपाक तयार करून देवाच्या आमच्या वाट पाहत आणि देव आल्यानंतर पुन्हा मग देवांच्या श्रीचरण पक्षावरून करायचे, देवांना आसन दाखवलं असायचं, देवांना आरोग्य द्यायची आणि देवांचे पहुडले असताना जाऊन चरण सोडले, पायाचे चुरायचे देवा आणि देवांचे हृदयाचे आगमन झाल्यानंतर मग ते आपलं जेवण करायचं, मग थोडी आपण जेवण करायची. बहुतेक कित्येक दिवस असे गोसावी राज्य केलं तरी ज्याला देवदान द्यायचे त्याच्या काळातून कमी प्यायच्यामध्ये अडथळे काय नसायचे, काही अडथळे काय नसायचे. तिचा काळाला आढळलं नाही. जसं बायसांना प्रेमदान देण्यासाठी गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी काही द्यायचं काय, तोपर्यंत जे काय अडथळाची अयोग्यता होती ती नसायची. मग आमचे देवांचा बराच काळ तर वास्तव्य निवास झाले त्याच्या घरी, राज्यधर्म स्वीकार केलेला आहे. नित्यक्रम अशा प्रकारचा देवांचा. धाकटे गोसावी धाकटेची बायको म्हणजे आमचे गोसावी वर्षा 25-27 वयाची, त्याची बहिणी त्याच वयाची असेल काय. आणि गोसावी अनुकूल प्रतिकूल उदास काय ही त्रिविधता होती. ती परमेश्वराच्या मनोधर्माने मायेने त्रिविधता केली. अनुकूल जन, उदास जन आणि प्रतिकूल जन काय. सुखशकृतीच्या आमच्या गोसांचे त्रिविध जन आहे, श्री प्रभूचे द्विध जन आहे, प्रकारच्या मानव ठिकाणी एकवीस जन आहेत. अनुकूल प्रतिकूल उदास नाही काय. तिथं अनुकूल आणि उदास आमच्या जवळ अनुकूल प्रतिकूल उदास तीन प्रकारचे. देवानेच माया जन्मी ओळखली, माया जन्मी प्रतिकूलता त्रिविधता होऊ दिली. लोक शेजार पदाची चर्चा करायला लागले की असा धाकटे वयाचे आहे, हवा कोण आलेला आहे, परपुरुष आलेला आहे, अशी चर्चा करायला लागली, बोलायचे एकमेकांना. म्हणजे तोंडावर तो ऐकायचं, आपण काही बोलायचं नाही. म्हणजे बाकीच्या सोयऱ्या झाल्यापर्यंत गेली. सोयरे म्हणजे आपली मुलगी शिकत दिली का दुसरी मुलगी आपण तिला सोयरे म्हणतो. आणि धार्य म्हणजे सोयऱ्याचे सोयरे धार्य. त्या सोयऱ्यांच्या कानावरती गेले, ते बोलायला गेले, त्यांनी तो कानावर ओळखला, प्रत्यक्ष ते तोंडावरती बोलायला लागले. धाकटीची बायको, धाकटी गोसावी, काही ऐसे नैसे वरते काय, काही ऐसे तिला का समजून घ्या, काही ऐसे नैसे वरते ज्यांच्यामध्ये काय असं रिलेशन असं कसं संबंध आहे असा असं ते बोलायला आले. मग तो ब्राह्मण जो होता काय, त्याने विचार केला की लोक म्हणतायत आपण तर काय पाहिलेलं नाही, परंतु म्हणे आपण याची परीक्षा घेऊया काय, हे खरं आहे का खोटं आहे, तुझ्या आपल्या आपण याची परीक्षा आहे. एक वेळ तो सांगतो बहिणीला की शिदोरी तर मला गावाला जायचं आहे. बहीण शिदोरी करून देते, गावाला जाताना अर्ध्या वाटून ते परत येतात आणि वरच्या माळीवरती एक जाळी असते, ते जाळीत ते बसून पाहतात की जे काही लोक बोलतायत ते खरं आहे की खोटं आहे. नेहमीप्रमाणे आमचे स्वामी आलेले आहेत, विहरणाला जाऊन आले, तिथे देवांच्या रोगनाथ झाली, पाहून झाला आणि देवांच्या श्री चरणाजवळ ती झोपलेली होती काय. तरी वरून पाहिलं आणि म्हणतो की काही मुलकून सुटली, म्हणजे काय सेवादासाने कमी पडलं का काय. आणि गोसावी ही त्याला विनंती करते आणि गोसावी त्या विनंती स्वीकार करते. असा काय आहे का, किंवा ऐसे गोसावी व्यक्ती असेच, असे गोसावी अशा प्रकारचे आहेत असं भटकाने हातामध्ये खरं वेतन खरं घेऊ नका. देवाला मारण्यासाठी आला, हातामध्ये खर्च घेऊन आला आणि जवळ आल्यानंतर देवाने जे उपकरण होते ते बाजूला केले आणि कृपा दृष्टीने अवलोकन करून 4 कळिकेच्या प्रेमाचा संचार केला. 4 कळिकेच्या प्रेमाचा संचार केला. दुसरे उत्तम प्रेम संचरले असा अर्थ आहे. 4 कळिकेच्या प्रेमाचा संचार केला. हातात खर्च पाठीमागच्या बाजूला जोडून म्हणजे देवांचं कार्य झालं, ज्यासाठी आपण ते कार्य संपलेले झालेले कार्य प्रेमाचा संचार झाला. लक्षात ठेवायचं त्याला 4 कळिकेचे प्रेम दिले का दिले तर निष्पात्री हनन आहे, निष्पात्री ओळवण आहे. जे यांच्या माधव भक्ताकडून एक कळिकेच्या प्रेमाचं हनन घडलेलं आहे, परंतु 4 कळिकेच्या प्रेमाच्या ठिकाणी स्वतःच हे दिलेलं आहे. जसं पंडित बासाकाने
केसरापासून आपला आपला ध्येय त्याच्यामध्ये त्यागला काही ध्येय घ्यायचं. तसं चार पैकीच्या प्रेमियाला त्या ठिकाणी आपलं ध्येय घ्यायचं आहे. हा त्यांचा प्रसव आहे मागचा म्हणून चार पैकी. मग तुम्हाला सांगतो की खडग काढून तरी का आले त्या निर्णय मांडतो. खडग काढून तरी का आले ते जगाने पाहिजे. खडग काढून का आले यावेळेला ते हनन घडलं. एक व्यक्तीच्या प्रेमाच्या ठिकाणी हनन ज्यावेळी घडलेलं आहे ना मध्ये प्रायश्चित करायचं ते राहून गेलं. प्रायश्चित सर्व गोष्टींची एक उपाय सांगितलेला आहे. एकच मेडिसिन आहे सगळ्या वादाला. पुन्हा वाक्य बघावं एकच औषध. एकच मेडिसिन अशा प्रकारचं आहे प्रायश्चित. म्हणजे प्रायश्चित करायचं राहिलं हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे की माधव ते नित्यनर्क भोगून आलेले आहेत. नित्यनर्क भोगून आलेले आहेत माधवा भक्त. खता म्हणजे भोग भोगून उरला तो खता. जसं आपला हात भासतो जखम भरून ते वळून राहतो त्याला खता म्हणतात. भोग भोगून उरला तो खता. माधव ते नित्यनर्क भोगवून आलेले आणि जो राहिलेला खता आहे ते पुन्हा त्याच त्याला परतो बघतो म्हणून ते क्षेत्र चालू राहतात. म्हणून ते क्षेत्र चालू राहतात. म्हणजे देवांचं काम झालेलं आहे ते निघाले. देवतात ऐलार पैलार गाव पाळदेव खान मालदेव खानचे गावाचे नाव मधून एक नदी वाहते. आता बघायला पाहिजे गुगलवर सर्च करून गाव आहेत का अमरावती गाव आहेत का बघायला. देवतात तुम्ही या गावी आम्ही खडीकडच्या गावी राहू आणि आम्ही तुम्हाला काका माणसाला दर्शन देऊ. त्याचं बाधा येतो होताच वियोग नाही. योग तर परमेश्वराने दिला काय योग दिला ना परमेश्वरानं. मग बसणारा बाधा येते ना थोडासा निर्णय आपण झाला काय की खडग काढून आले त्यापासून निष्पन्न झाली जी अयोग्यता आहे ती नाचण्याकरता संविधान दिलं. त्याच्याकरता ते नाचण्याकरता संविधान दिलं. मग ते देव पलीकडच्या गावाला हा भक्त अलीकडच्या गावाला दिवस दुःख करायचे. गोसाला कसा प्रकार औषध असेल काय असेल कसे असेल दुःखाच्या मनामध्ये प्रेमाचा संचार झाला. सर्वच गळालेला आहे. विकार विक्रम स्वभाव दिला त्या चार कणिकेचा प्रेमी आहे. हा तर चार कणिकेचा प्रेमी आहे. परमेश्वराच्या सत्य हेतूच अशा प्रकारचा आहे की जीवाने चार कणिकेचे प्रेम जोडावं. आम्ही ज्ञान जोडायला आम्ही समर्थाचं प्रेम राहिलं बाजूला राहिलं. हे जो परमेश्वराने प्रेमाचा उपाय सांगितला तो उपाय त्यांनी करावा आणि ईश्वरीच्या प्रेमाला पात्र व्हायच्या घराच्या शेवटची ठिकाणी अशी आहे. ईश्वरीच्या प्रेमाला पात्र व्हावं सांगितलं. ते दुःख करायचे. ब्राह्मण ज्या गावाला होते त्या गावाने ब्राह्मण होतो आमचे देव ज्या गाव होते त्यावेळेला कणवर्तीची इच्छा म्हणजे कोरडे धान्य मागून आणायचे. तर पूर्वी ब्राह्मण असं पुण्याच्या घरी जेवत होते. स्वतः जेवण तयार करायचं. कणवर्तीला जायचा तो ब्राह्मण जे माधव बघायचे त्यांच्याकडून जायचे आणि विचारायचे तुमच्या गावाला विचारतात असे पुरुष गुजर वर्ण आहे काय गुजर वेश आहे गोड वर्ण आहे लंब करणं लंब ते घ्यायचं आपल्याला. गुजर वेश आहे काय लंब करणं आहे. एक सोडा प्रतिपदी एक सोडा संस्कृती आहे. श्रीकरीच पाणी पाहतात आणि अजान भाऊ आपण श्रुतीत आपण काय करतो असते देवाचा श्रेष्ठ कसा असे अजान भाऊ म्हणजे हे कोण कसे आहे तो सांगायचा ठीक आहे तो सांगायचा ठीक आहे. मग असं त्याचं दररोज चाललेलं असायचं. ब्राह्मण बरोबर त्यांच्या त्या ब्राह्मणाच्या बरोबर महात्मा जायचे असे विचारायचे. त्याने असा विचार मनामध्ये केला हे बाबा विलक्षणता दिसते काय स्त्रीला पुरुषाच्या ठाई वेद पुरुषाचे स्त्री पुरुषाला स्त्रीच्या ठाई वेद पुरुषा वेद काय काय बोललं आहे कळत नाही. स्त्रीला पुरुषाच्या ठिकाणी आवडी असते पुरुषाला स्त्री ठिकाणी वेद असतो. पण पुरुषाला पुरुषाच्या ठिकाणी वेद म्हणजे आवडी हे कसं काय विलक्षणता आहे दोघं असं का विचारताय. म्हणून त्या मनामध्ये त्या विचार आला तरी परीक्षा पाहण्याचा विचार केला आणि एवढी असते की विचारता तेव्हा तुम्हाला माहिती नाही कळालं की नाही म्हणून नाही काय झालं ते म्हणे खूप सर्पदोषाने सरले. कारण सर्पदोष झाला आणि ते सरलं. जो चार पैकीचा प्रेमी आहे तो 3 वेळा शब्द विचारतो सत्य सत्य सत्य. विषय प्रेमी ऐकत घेत करतो.
गणेश रावताने पुढच्या त्याला ही वार्ता समजल्याबरोबर विषय प्रेमी आपल्या देहाचा त्याग करतो. चार वेळेचा जो प्रेम आहे तो तीन वेळा विचारतो, सत्य सत्य, आणि तिसऱ्या वेळी सत्य म्हणतो. यावर त्याचे धोकाने कोसळतो, तर तो चैतन्य विर्याला जातो. दीर्घिकेचा प्रेम आहे तो 10 अवस्थेच्या आत, 10 आत 4 कळिकेचा प्रेम, 2 कळिकेचा प्रेमी जो आहे, जो 3 कळिकेचा, 2 कळिकेचा 10 अवस्था अवस्थेच्या आतमध्ये आणि 1 कळिकेचा प्रेमी असतो. अवस्थेच्या आत 1 अवस्था 10वी असता प्रगट होईपर्यंत, आणि 1 कळिकेचा प्रेमी उपाय करून घालतो. 22 अवघड आता निर्णय मोठा आहे, मानत नाही असं म्हटल्यावर सत्य सत्य म्हटल्यावर त्यांचं जे काही कोसळलं आणि चैतन्य विर्याला गेलं. ब्राह्मण घाबरला नाही, काय भेटलं सहज त्याला म्हटलं थक्का मस्करी केली, काय थक्का मस्करी केली. त्यांनी काय केलं, आता त्या गावचे लोक मला काय म्हणतील की ब्रह्मतेचं पात्र माझ्या डोक्यावरती बसतो, काय करू, कुठे जाईल आमच्या देवांना सांगायला जातात. हा बतो ऐसा सत्य बोलिये माय सने असं तुम्हाला कैसे फुलाच्या मणी गाठी प्रवेश ऐसे सत्य अर्थ असं तरी बोलून एखाद्या सरळ मनुष्य डायरेक्ट सांगू नये, काय डायरेक्ट सांगू नये त्याला, काय. आता त्या एका राजा दरम्यान पोपट होता. राणीने सांगितलं होतं की राजाने सांगितलं जर कोणी याला वेगळ्या बातमी सांगा तर दुसरी कलम केली जाईल. आता पोपट मला सांगायला कोणी जायचं, सांगायला कोणी जायचं, तर सांगायला जाणार तो त्याच्या विचार विरोधासारखा होता. त्याने सगळे एवढं चाललो की महाराज तुमचा पोपट एवढंच शब्द बोल, घाबरत बोल, काय. तो गेला सांगायला लवकर की महाराणीचा पोपट पण काय झालं, गेला की काय तो वाचला म्हणजे असा आहे. मग तिथे गेला त्यांनी सांगितलं देवा की असं नाही. मग तिथं उदळ पडते आणायला लावलं, त्याने खास सांगल्यानंतर तिथं आपण डोक्यात त्यांना काय करणार निश्चित केला. भक्तांचा देव सुद्धा आजारी उदास वाटला. देव खाली उतरले, खड्ड्यामध्ये उतरून पाहिलं की गेल्यानंतरही माझ्या भक्ताला त्रास होऊ नये असा आभार बोलावा होता. तर विठोला अशा प्रकारचा आभार ईश्वराचा जोडायला पाहिजे. मौली माझ्यासमोर काय खाली उतरून पाहिजे आणि पुन्हा मध्ये येऊन म्हणतात की आम्हाला ते राहूचं वाटलं नाही, आम्ही तिथून निघालो, आम्ही तिथून निघालो. हे जे चरित्र आहे तुम्हाला सांगतो की त्या ब्राह्मणाचा असं म्हणतात की जिथं दोष घडला तिथे जर उपाय जर घडला तर दोष पार होता. जसं एखादा रोग समजला कॅन्सर आहे, बस स्टेप जर असेल तर मनुष्य वाचतो. डॉक्टर म्हणतोय तो स्टेप आहे, मनुष्य वाचणार. काही रोग बळावर जाण्यापेक्षा तिथं तुम्हाला सांगतो, कारण तिच्या पुढे ईश्वर पात्र होतं ना, फक्त सगळं परमेश्वर पात्र आहे. तिथे इथपर्यंत प्रारंभ होतातच, इथपर्यंत स्लो आपली गाडी, पण तिथं ईश्वर अवतारावर गेल्यानंतर मात्र तो वेगळा हायवे आहे समृद्धी काय तिथे. आणि ती शेवटी उपनिष्ठापर्यंत प्रतिकारांना जाते. त्यात बरेच मतभेद आहे. पुढची जी 4 पात्र आहेत तिथे जाऊन ते नित्यानंतर प्रारंभ होतात आणि शेवटी त्यांना नरकाला जातात. एकतर तुम्हाला त्याचा पूर्ण याचा प्रसव नसावा, कारण का त्यांनी सहज म्हटलं असंही काही नाही, असावं असंही म्हणतात. परंतु तुम्हाला तो स्वामीला सांगायला गेला जी माझ्याकडे असा दोष घडला आणि तिथे त्याला पुढं थोडं आणायचं हा उपाय त्याला त्याला नित्यनर्क होणार नाही, त्याला नित्यनर्क होणार नाही असे आहे. त्याचा प्रसवही म्हणता येत नाही असं मोठ्यांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे. गोपी भास्कर असं म्हणतात, हो, वेदवंतापासून भक्तपर्यंत हन्ना आला. ब्राह्मणा वेदवंतापासून भक्तपर्यंत हन्ना आला. पुढा ईश्वरी घिरे अनुतापोनी विनविता तरी ईश्वरी उपायो सांगता. कोणतो भक्त आहे ब्राह्मण एक असं मानलं होतं. मग प्रसव असा येतच नाही. इकडे लक्षात ठेवायची नित्य नरकाची का म्हणजे विजय पण इथं आहे, कुठं आहे आणि प्रारंभ कर्म आपल्याला होतं. नित्य नरक जे आहे पुन्हा अंगीचे हिंसा जे काठीण्य माणसा ते बी जमीन अशा नित्य नरका. नित्य नरक हे देवरातीचे आहे, कर्मराठी त्याला माहिती नाही नित्य नरक काय आहे.
इथं ते म्हणतात थोडा ईश्वरी घडे, पुढे त्याला ईश्वरी भेटणार आहे आहे. असं पण आता इथं गोपी जसं भास्कर म्हणतो. जसं आता तुम्हाला गोपी भास्कर आहे ऐकलं का, जसं ते आता प्रवेशन झालं, नाभी नाभी त्याला सांगितलं, कुणाला नाभी नाभी तुझ्या पुतण्याला सांगितलं, केलं गेलंय क्रिया प्रवेशन झाली, पण स्वीकार नाना भिजायला आहे म्हटलं नाभी नाभी. इथं तो देवाला सांगायला गेला काय, कदाचित असे असे मी प्रसूत इथपर्यंत आलेला आहे, कोणी ईश्वर पातळी जाऊ नये काय, असंही प्रसव असेल. त्यांनी पुढे सांगितले ना, अनुतापोनी विनविता तरी ईश्वर उपाय सांगतात. हो, अनुतापून त्यांनी विनंती केली असती, आता त्यांनी गोसाव्यांनी त्याला उपाय सांगितला असता. त्यांनी काय त्याने उपाय सांगितलं सांगितला? की जी माझ्याकडून असं घडलंय ना, आपण सांगायला- अनुताप नाही केला पाहिजे. याला की दुःख झालं की त्याला आपण ब्रह्महत्या घडली म्हणून, घडली की त्यातलं काय हे लक्षात ठेवायचं. हेतूस्थळ आहे हे कोणी एका ज्ञानीचं मत आहे. काय आहे, श्रीमुखीचं नाही आहे. हेतूस्थळ हे कोण्या एका ज्ञानीचं मत आहे असं मामांचं म्हणणं आहे. मामाने कोणी एका ज्ञानीने मत मांडलेलं आहे. पण आपण इथं मांडलेला तो तिथं गेला, तो जर तिथं जर गेला नसता देवाच्या जवळ, तर मात्र हा अर्थ घडला असता की कोणी ईश्वरी घडली. पण काही गोष्टी मध्ये आले ना म्हणून बोलता येत नाही त्याच्याविषयी, तसं त्याच्याविषयी बोलता येईल नाही. तुम्हाला विषय देवा भक्ता भेटी किती वाटलं काय लागलं अंगान काय बरोबर. देवा भक्ता भेटी आणि पण त्या देवांचा स्वीकार कसा होता आठवायचा, कसा स्वीकार होता देवांचा. देवा भक्ता देव म्हणजे दादोस, भक्त म्हणजे भक्तवासांची भेट आहे. 6 भेटी भक्तवासांच्या 7व्या भेटीला अनुसरण आहे. पहिली भेट सिन्नरला आणि कळकुलीला 7व्या भेटीला अनुसरण. दादोस आणि भक्तवास आमच्या देवांचा मुक्काम बीडचे चरित्र आहे. बीडला दक्षिणेश्वराच्या मंदिरात आधी तिच्या निर्जला बिंदुसार या लक्षात ठेवायचं. आपण तरी सांगते उसळ्याच्या गावाची भौगोलिक ऐतिहासिक माहिती आपल्याला असायला पाहिजे. काय त्यावेळची भौगोलिक ऐतिहासिक माहिती, आजची ऐतिहासिक माहिती आपल्याला निरूपण करते वेळेला, सांगते वेळेला आपल्याला समजलं पाहिजे. काय बीडला मुक्कामांचा दक्षिणेच्या मंदिरामध्ये देवांचा भट्टोबाजारी दादूसाहेब एक काम केला गेला औरंगाबाद, आज आहे की नाही गाव काय ते काम केल्यावरून त्या ठिकाणी संध्याकाळच्या बीडला भट्टोबासांनी दादूस बीडला आणि बीड द्यायला संध्याकाळची वेळ झालेली होती आणि गोंधळी म्हणजे रात्री भरणारा बाजार, रात्री भरणारा तुमच्या भागात रात्री बाजार भरतात, आमच्या दिवसा बाजार भरतात काय तुमच्या भागात रात्री बाजार भरतात. तो रात्री गोंधळी रात्रीचा बाजार भरलेला, दोन्ही रस्त्याच्या बाजूने सुरकुणी दिवे लावले होते आणि पानं होती, फुलं होती, केळी होती, नारळ होतं, पोपळ होतं, अतिशय ताजी ताजी असणारी सर्व वस्तू. भट्टोबा दादोसांना म्हणतात की दादो कैसी भरवी पाने फुले कोकणे केळी गोसाव्या, किती सुंदर ताजी ताजी फळं आहेत, फुलं आहेत, सर्व काही ताजं ताजं आहे. बरोबर देवासाठी आपण घेतलं असतं तर दादोशी म्हणतात ठीक आहे आपण घेतलं असतं, पण गोसावी कुठे आहे ते आपल्याला माहिती नाही. आहे जेवढंच देव परंतु माहिती नाही. गोसावी कुठे आहे ते आपल्याला माहिती नाही, ते घेतले घेऊन तरी काय करणार. आमच्या देवांचा काम ते बीडला आहे आणि त्यांनी रात्री एका ठिकाणी त्यांनी विहार घेतलं, त्या ठिकाणी राहिले आणि दुसऱ्या सकाळी त्या देवांचा पूजावसर झाला. देव वासनावरती बसले, देव वासनावरती बसले. ते दादोस आणि जे भट्टोबास आहे ते बिंदुसार नदीवर घाटावर आले धोतर धुण्यासाठी. भट्टोबास धोतर धुतायत आणि दादोस उजाई करतो. उजाई म्हणजे प्राणायामाला एक प्रकार आहे. एका नाकपुडी बंद करून एका नाकपुडून श्वास ओढायचा, त्याला स्थिर ठेवायचा आणि दुसऱ्या नाकपुडून तो बाहेर सोडून द्यायचा आणि बाहेर सोडते वेळेला त्या शिटीसारखा असा आवाज येतो. यामुळे थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. थंडीच्या दिवसात शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, थंडी वाजत नाही. दादो जे ते उजाई करीत बसलेले होते, देव म्हणतात बाई महात्म्याच्या सारखा कोणतरी उजाई करतोय म्हणजे दादोसाठी कोणतरी दिसतंय.
उजाई करताना बाई सांगते महात्मा काय येत असेल कोणी किती महात्मी नसते तुम्ही त्याचाच काय विचार करता तुम्ही जाधव सांगतात ते किती महात्मे आहे देवठाणे देवाचं माहिती आहे बघतो जाधव साहेब म्हणून देवाच्या असताना उत्साहात आम्ही उपमान प्रदान करतात आणि गेरू रंगाची ड्युटी ही खरंच नायकाने दिलेली ड्युटी म्हणजे दोपदरी वस्त्र हे परच नायकाने त्या देवाला दिलेले होतं अन्य संन्यासी आहेत तर त्यांच्या देवानी ड्युटी आमच्या देवानी कांगराने उपमान परिधान केला आणि ती खिडकी मिळून तिने उभे राहिले पाकाच्या जादूसाठी उजाई करतात भक्तोबा भक्त होता आमच्या देवांना पाहिला एक एक खांकरले थोडंसं आपण खांकरतो काय इथे खांकरले ते देव आणि त्या सूर्याचा उदय झालेला काय सूर्याचा उदय झालेला आणि सूर्याचा उदय झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या देवांच्या श्रीमूर्तीचं प्रतिबिंब गेरू रंगाची ड्युटी आहे तिचं प्रतिबिंब आणि सूर्याची रश्मी तिघांचं एकत्र मिळून ते प्रतिबिंब भक्तवासच्या तिथं वसत होत होते त्या ठिकाणच्या पाण्याने ते प्रतिबिंब असा प्रकारचा पडला ते भक्तवासाने पाहिला आणि गोळून पाहतात स्वामी आहे काही स्वामी आहे जाधव हात मला जाधव जाधव गोसावी तिथे गोसावी कुठे आहे ते गावले गोसावी कसं आहे दोघं धावत जातात सर्व सोडून भक्तवास आहे जाधव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जाऊन सापडलं कोणी आलं भेटायला साधू महात्माचं आपण दोन पावलं पुढं जावं दोन पावलं सोडायला आपण आमचे जेवायचे दोन पायऱ्या उतरून खाली आले परमेश्वर आहे आणि निर्भिमान आहे एकच निर्भिमान आहे काय ईश्वराचे स्वरूपही निर्भिमान आहे आमचे देव दोन पायऱ्या उतरून खाली आले त्याला भेटण्यासाठी आणि आज दादो साहेबच्या देवाला क्षमाने दिलं कारण सांगितले विकाराच्या युद्धकानंदा सुखीची परमेश्वर क्षमाने देऊन असतात मग जाधव सरा क्षमाने आपण श्रीकराचे श्रीकर कसा होते त्याला आठवतो आमच्या देवाने जाधवच्या श्री करावून पाठवून पाठी श्रीकरांनाच करतो लक्षात ठेवायचं ते आपल्या आठवायच्या भावना व्यक्त करायची आपण वेगवेगळे आपल्याला प्रश्न विचारा स्वतःला विचारला जसा परमेश्वराचा असा श्रीकरचा स्पर्श केली आपल्या पाठीवर केली माईचा स्पर्श त्याला म्हणतो नाही काय माई शब्दापेक्षा स्पर्श बोलतात असं म्हणतात सुख दुःखाचा विसर पडतो त्या स्पर्शात साहित्याच्या भाषेत जर बोलतात असं बोलावं लागतं शब्दापेक्षा स्पर्श फार बोलतात काय ज्याला माणसाच्या काळात घालता येत नाही ते काम अश्रूंना करावं लागतं स्पर्श आहे परमेश्वराच्या प्रेमाचा स्पर्श झालेला आहे पाठवून श्रीकर फिरवतात भक्तोबासेचा सेवा देतात दादोसांच्या पाठवूनचा श्रीकर कोण देव भक्तोबासांच्या पाठवूनचे श्रीकर देवांच्या सांगतात आणि मग भक्तोबासांना सांगतात दादो जा काल जे आपण म्हणत होतो पानं सगळी जाऊन घेऊन काय त्या ठिकाणी ती पानं पुढं पोकळं सगळं घेऊन येतात ते चंदन उगाळलं म्हणजे चंदनाचं उगाळून सुकवतात त्याला त्याची अशी ओळी करतात आणि मग आपल्या हातावर पाणी घेऊन अशी अशी ती गेली ती चंदन तयार होतं चंदनाचं त्या ठिकाणी देवाने पूजा केली पुढे कोणतं पर्व येणार होतं आणि म्हणून पोते पर्वासाठी काय पुढं कोणतं पर्व पुढं पोते पर्वाचा कार्यक्रम दादा सुद्धा सगळ्यांना बोलावं नका पुढे चरित्र उत्तर आहे तो वेगळा आहे तुला आपल्याला भावना असे व्यक्त करायची धन्य ते भक्तोबास आहे धन्य ते दादोस आहे त्याच्या पाठवूनची परमेश्वराचा ते प्रेमाचा स्पर्श श्रीकरचा स्पर्श असा फिरला काय स्पर्श अशा प्रकारचा फिरला की तुम्हाला सांगतो की त्या स्पर्शाची आठवण करताना आपला असं दुःख करावं की आपल्या पाठवून प्रेमाचा स्पर्श असा तरी होईल परमेश्वर काय परमेश्वराचा प्रेमाचा स्पर्श कधी असा होईल का दर्शन असं किंवा असं क्षमालिंगन आपल्याला मिळेल का परमेश्वराचं काही तर क्षमालिंगन नाही स्पर्श नाही दर्शन आहे पुढं भजन आहे पूजन आहे सगळ्या क्रिया आहेत आणि प्रत्येकाची फळ वेगळी आहे देवरात्री प्रत्येक क्रियेचं फळ वेगळं आहे तसं कर्म राखी नाही तीर्थक्षेत्र बदलण्या चौच्या एकच फळ आहे तसं इथं नाही आहे भजनाचं वेगळं पूजनाचं वेगळं दर्शनाचं वेगळं स्पर्शनाचं वेगळं संबंधाचं वेगळं वेगवेगळ्या फळाच्या राशीच्या राशी निष्ठ नका बंधून
आपण या दुःख करावं त्याचं श्रीमूर्तीचं दर्शन असं श्रीमालिंगन आणि आपल्या पाठवून असा कधी परमेश्वराचा स्पर्श करेल आपला असा कधी श्रीकृष्णाचा स्पर्श परमेश्वराचा होईल का हे भाग्य आपल्याला आपण जे भाग्य जोडलेलं नाहीये काही अशा प्रकारचं भाग्य आपण जोडलेलं नाही असं भाग्याचा उदय आपल्या जीवनामध्ये केली का परमेश्वरा असं भाग्याचा उदय केली माझ्या जीवनामध्ये करा तिला जर या पाठीवरून त्या श्रीकडे स्पर्श त्या ठिकाणी व्हावा काय पाठीवरून श्रीकडे खेळावा आपण देवाला प्रार्थना करावी दुःख करावं आपण अभाग्य आहे काय आपण अभाग्य आहे तुम्हाला सांगतो आणि आपण अभाग्य असल्यामुळं भाग्य कधी आपल्याला उद्या दुःख करावं एक मणी बोलावं प्रतिष्ठाने श्री चांगले बोलावं ओसाळून याची दोष आपले आठवावे परमेश्वराचे गुरु काल गुरुमित्याचे गुरुकुळाचे गुरु आठवावे आणि आपले दोष आठवावे शेजारीचे काही शेजारीचे नाही आठवावे काही माझं तुम्हाला सांगतोय साहित्य अशा प्रकारचं असतं काय माझं वाटोळं झालं तरी चालेल पण तू शेजाऱ्याचे घर व्हायला भरपूर केलं काय माझं वाटोळ झालं चालेल किंवा शेजाऱ्याचं वाटोळ बरं झालं पाहिजे याला प्रकृती म्हणतात माझं वाटोळ झालं तरी चालेलच परंतु तुम्हाला तो शेजाऱ्याचं माझ्यापेक्षा 10 पटीनं वाटोळ झालं पाहिजे त्याला विकृती म्हणतात आणि माझंही चांगलं व्हावं शेजाऱ्याचंही चांगलं व्हावं वसुधैव कुटुंबकम त्या वसुधैव कुटुंबकम माझंही चांगलं व्हावं शेजाऱ्याचंही चांगलं व्हावं त्याला संस्कृती म्हणतात त्या संस्कृतीत आपण वाढलेली माणसं आहेत त्या विचाराच्या तत्वज्ञानामध्ये आपण वाढलेली माणसं आहेत अयनेची आपलं काय अयनेचे परावृत्ती गणना गुरुचे सामा काय उदार चरितानाम तो वसुधैव कुटुंबकम असा संस्कृत श्लोक आहे अयनेचे परावृत्ती गणना गुरुचे सामा उदार चरितानाम तो वसुधैव कुटुंबकम आमच्या देवाने मनुष्य धर्मविश्व केलेला काय आहे सर्वविश्व माझं घर आहे सर्वविश्वच माझं घर आहे म्हणून प्रार्थना करावी देवाला स्मरण करावं अज्ञात एक वेळ महादाईसी पुसिले जी पुराणी ऐसे बोलती जे स्वर्ग पातल्या गत्वा मुक्ती एकात तेने संसारा वेगळ्या होईले म्हणून जेणे धर्मे स्वर्ग होय तो धर्माचरावा तरी हे साक्षी सर्वज्ञ म्हणतले बाई स्वर्गी गत्वा मुक्ती एकात हे साक्ष परी एर नव्हे जी ते कैसे सर्वज्ञ म्हणतले बाई यागांत ब्रह्मयाचिया विग्रहाचा ठाई भजन गडे तो अधिकार होय मग स्वर्गी फळप्राप्ती होय तेत स्वर्गी परलोकीची देवता एवनी ब्रह्मविद्या उपदेश करी ते विद्येसी स्वर्गीचे फळ भोगी मग फळांचा अंत झाल्या पतन होय मातेने संसार निवृत्ती काही होईल हो का जियंक स्वर्गी गत्वा मुक्ती एकात देवता स्वतः तर विद्या दातून तो करीत नाही किंवा मनुष्य देही विद्या होते परंतु देवता फळी विद्या होत नसे स्वर्गी गत्वा मुक्ती एकात स्वर्गी गत्वा म्हणजे स्वर्गी गेल्यावर मुक्ती म्हणजे स्वर्गीच्या बाह्य भोगावरून उजाडले पण एकात म्हणजे इंद्रफळीच आहे इंद्रफळीला ब्रह्म्याची विद्या झाली असता बाह्य भोगावरून उजेडले पण होते आता ते निर्णय सांगतो
यज्ञप्रसंगी 18 वेदोक्त ब्राह्मण लागतात, त्याला ऋत्विज म्हणतात. आणि त्यांना ते यज्ञाचं पूर्णपणे ज्ञान असावं, तर ज्या प्रकारची शिका निघेल जे ते त्या प्रकारचे पदार्थ भोगले जातात त्याच्यामध्ये. आणि म्हणून यज्ञासाठी समुद्र वळ्यांची पृथ्वीच्या राजाच्या भांड्याचं द्रव्य लागतं, चुरून आणलेलं असं जसं झालं तसं द्रव्य. मग ते यज्ञाचा अग्निष्ठा मंत्राने प्रेरित करायचा असतो. आणि असं म्हणतात की जो ब्रह्मचारी असेल त्याला तो अग्नी प्रेरित करावा लागतो. ते एक असं तर तो मंत्रांना अग्नी प्रेरित होतो. आता तसं करत नाही, आता तो पेटवावा लागतो. तर यज्ञाप्रसंगी 18 वेदोक्त ब्राह्मण लागतात. त्या 18 वेदोक्त ब्राह्मणामध्ये एखादा जर ब्रह्मदेवाचा अज्ञान विग्रह जर असेल, त्याच्या ठिकाणी जर भजन घडलं तर एकाची पात्रता फळाला होईल. काही पिंडाची पात्रता आहे ती फळाला होईल. आणि जो अधिकार निष्पन्न झाला तो तसाच राहिला. आणि तो मग स्वर्ग फळी गेल्यानंतर तो तिथे देतात. काय म्हणून स्वर्गीच्या भाई भाऊ हा छोटासा विचाराचा निर्णय आहे. आणि हे पण इंद्र फळीच आहे. आणि ब्रह्म्याचा अज्ञान विघ्नच पाहिजे, इतर फळीचे नाही. मग असे वचनी एकात असे का उच्चारले हेतू आहे. स्वर्गी गत्वा मुक्ती एकात असं का उच्चारलेला आहे. इंद्र फळीच आहे, स्वर्गीच्या 33 कोळीमध्ये नाही. स्वर्गीच्या 33 कोटी नाही म्हणजे ब्रह्म्याची विद्या नाही, फक्त इंद्र असा एक मांडलेला अर्थ आहे. मग तीर्थ क्षेत्राच्या भक्तीच्या ठाई घडलेल्या नाही, काय फक्त यागाच्या ठाई भजन घडलेल्याच होय. मग ब्रह्मदेवाचाच अज्ञान विग्रह पाहिजे. हे कुठल्याही विराट ठिकाणी भजन घडल्यानंतर असा प्रकार होणार नाही. मग विचार विचार आहे की गत्वा मुक्ती असं विचार वचन आहे. गत्वा मुक्ती पूर्णमुक्ती आहे. गत्वा मुक्ती तर कोठे गेल्या मुक्ती, काय स्वर्गी गत्वा मुक्ती, स्वर्गी गेल्या तर 33 कोटीचा ठाई होईल एकात. इंद्र फळीच ही इंद्र फळीच ती आहे. मग काही मनुष्य फळलेली विद्या होती, देवता फळी विद्या होत नाही, देवता फळी विद्या होते. किंवा ईश्वराचे मागा ईश्वराचे तथा देवताचे दातृत्व सांगितले. आणि देवताचा परमेश्वरीच देह म्हणजे मनुष्य देही दातृत्व करतात. परंतु काय आयुक्त देही दातृत्व करत नाही. स्वर्गी गत्वा मुक्ती कात म्हणजे इंद्र फळी उजाडले पण होय म्हणून आयुक्त देही सुद्धा विद्येचं दातृत्व करतात. आणि देवता फळी विद्येचं दातृत्व करतात. ते विद्येचा अर्थ विद्या घ्यायचा नाही, तर स्थिती आहे. काय स्थिती आहे, विद्या तिथे देता येत नाही, स्थिती आहे. वेगळा लेपना पदविता फळीची याची लेपांत, विद्याधिकार पदविला म्हणून फळीची दे. मग स्वर्गी गत्वा मुक्ती आज स्वर्गी गत्वा मुक्ती एका का म्हणून वेगळा लेप अथवा मुक्ती काहीसे वेगळा लेपन पदविता. वेगळा लेपन म्हणजे स्वतंत्र विद्येचा लेपन जोडता. वेगळा लेपन म्हणजे स्वतंत्र विद्येचा लेप न जोडता. फळीची यांची लेपांत, फळीची यांची लेपांत म्हणजे इंद्र फळीची या भैर्या गाचरत असताना, या भैर्या गाचत असताना 18 वेदोक्त ब्राह्मणामध्ये स्थितीचा अधिकार निष्पन्न झाला. या 18 वेदोक्त ब्राह्मणामध्ये ब्रह्मदेवाचा एक अज्ञान निघालं, काय आणि त्याच्या ठिकाणी भजन घडलं आणि म्हणून स्थितीचा अधिकार निष्पन्न झाला. विद्याधिकार पदविला म्हणून फळीची दे. वेगळा देही जय जय ऐसा उत्तम नव्हे. फळीच का देते वेगळा देही
जैसा उत्तम नव्हे. वेगळा ध्येय विद्येचा अधिकारी जैसा उत्तम म्हणजे ज्ञान विग्रहाच्या खाली जर भजन घडलं असतं तर वेगळा ध्येय दिला असतं. इथं तर ब्रह्मदेवाच्या अज्ञान विग्रहाच्या ठिकाणी भजन घडलेलं आहे. आता परत एक निर्णय मांडूया. काय ज्ञान विग्रह अज्ञान विग्रह आणि विद्यावृत्तीने एक अंश सांगितला. ज्ञान विग्रहाच्या ठिकाणी 3 पात्रता आहेत. ज्ञान पात्रता, स्वरूप पात्रता, लेख पात्रता. ज्ञान पात्रतेने विद्येचा अधिकार निष्पन्न होतो. स्वरूप पात्रतेने म्हणजे मनुष्य देहाचा लेख निष्पन्न होतो. ज्ञान पात्रता लेख आणि प्रकारे काय सांगणार. ज्ञान पात्रतेने विद्येचा अधिकार, ज्ञान पात्रता, लेख पात्रता आणि स्वरूप पात्रता. ज्ञान पात्रतेने विद्येचा अधिकार निष्पन्न होतो. स्वरूप पात्रतेने स्थिती निष्पन्न होते. लेख पात्रतेने मनुष्य याचा लेख निष्पन्न होतो. जर असा ज्ञान भजनी सापडला तर मग विद्यामध्ये काय 2 पात्रता, एक लेख पात्रता, एक विद्येची पात्रता. अशा ठिकाणी जर भजन घडलं तर लेख पात्रतेने मनुष्य देहाचा लेख निष्पन्न होतो. विद्या पात्रतेने विद्येचा अधिकार निष्पन्न होतो. आणि अज्ञान विग्रह जो आहे त्याच्या ठिकाणी एकच पात्रता आहे, स्वरूप पात्रता. काय स्वरूप पात्रता आहे. त्याच्या ठिकाणी जर भजन घडलं तर फक्त स्थितीचा अधिकार निष्पन्न होतो. काय स्थिती हे साध्य आहे, त्याचं पण दुसरं कुठलंही साध्य नाही. स्थिती हे साध्य आहे. म्हणजे ज्ञान या ठिकाणी जर भजन घडलं असतं तर देहाच्या वेगळ्या देही विद्या दिली असते. काय काय एकच स्वरूप स्थिती आहे ना. एकच पात्रता, स्वरूप पात्रता, सर्व पात्रता नाही झाली ना. स्थिती निष्पन्न झाली ना. नाही असं आपण निर्णय मांडला असं तुम्ही, परंतु एकच अधिकार असतो स्थितीच. मात्र मनुष्य आज असं म्हणतात येते वेगळे पात्रता विष्णू असं मांडताना मानत नाही, पण स्वरूप पात्रताच मांडतात. काय स्वरूप पात्रता, स्वरूप आहे म्हणून. आणि म्हणून केवळ स्वरूप पात्रतेने स्थिती निष्पन्न होते. कळलं का? स्वरूप पात्रतेने स्थिती निष्पन्न होते असं म्हणतात. हा निर्णय तर पक्का आहे. तरी पात्र कहन तरी पात्र कोणते? ना अज्ञान विग्रहची व्हावा, ना अज्ञान विग्रहाची व्हावा. अज्ञान विग्रहाची वारी म्हणजे 3 विग्रह होतात. अज्ञान विग्रह, शास्त्र विग्रह आणि ज्ञान विग्रह. काय ज्ञान विग्रह असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. अज्ञान विग्रहाला फक्त मनुष्य इतकंच ज्ञान असतं. तुझं लेख आहे तर लेखापुरतं ज्ञान, त्याच्या पलीकडे त्याला ज्ञान नसतं. काय विभाग होताना सर्व होतात. ज्ञान विग्रह सुद्धा विभागाला अज्ञान विभाग झाला, परंतु ज्ञान विभाग वेळेला त्या प्रकारचा स्वीकार करतो. आणि शास्त्र जे विग्रह आहे प्रत्येक एकच प्रकार असतो, सुख प्रकार. बाकी दुसरा कुठलाही 4 प्रकार त्याच्याबरोबर नसतात. आणि त्याच्यावर ब्रह्मांडस्थ असते. विषमाठ वसंत वस्तूपर शाखा करू अर्था झाला गंगापुत्र होता कविशी. काय म्हणतात? मनुष्य जर घडलं त्याच्याने होणार नाही का? मनुष्याच्या कारण घडलं तर घडत नाही का? वेगळं आहे शेवटीचा, तो वेगळं आहे. म्हणून निर्णय असाच म्हणणार स्वरूप पात्रतेची स्थिती घेऊन येत आहे. हे पात्र तुम्ही घ्या, पण असा अभ्यासात आला नाही माझ्या. विद्येचे फुल पक्ष आहे ना, विद्येचे फुल तो जो अर्थ तुम्हाला तिथे नाही. स्थितीच साध्य आहे, त्याच्यापुढे नाहीच. स्थिती हेच साध्य आहे. ते पुढे पक्ष मांडले काय. काजे राचेनी स्वतंत्र विद्या होत असे, काजे का म्हणून हेराची स्वतंत्र विद्या होत असे. हेराचे म्हणजे ज्ञान विग्रहाचा विद्यावर जर भरती सापडला तर स्वतंत्र विद्या आणि स्वतंत्र लेख निष्पन्न. काय अर्थात ज्ञान विग्रहाचा भरती सापडला
स्वतंत्र विद्या आणि स्वतंत्र लेख त्याला एकही विद्या दिली काय काही का म्हणून हा घेता आला दुसरे यज्ञाच्या करत्या मनुष्यात वरील पात्रासे म्हणून स्वतंत्र नव्हे. हा से करताय की आणि स्वतंत्र विद्या का देत नाही दुसरा टीकाकार सांगतात यज्ञाच्या करत्या मनुष्यांत वरील पात्रासे म्हणून स्वतंत्र नव्हे. म्हणून स्वतंत्र यज्ञाच्या कर्त्या म्हणजे मध्ये म्हणजे 18 वेदोक्त ब्राह्मणामध्ये 18 वेदोक्त ब्राह्मणामध्ये वरील ब्राह्मणाचा अज्ञान विग्रह जर असेल तर स्वतंत्र नव्हे म्हणजे लेपाची पात्रता फळाला होईल ती त्या विद्यांतून क्रिया आहे त्यामुळे स्वतंत्र असं काही निष्पन्न होत नाही काही लेपाची जी पिल्लाची पात्रता आहे ती फळाला होली का ती विद्यांतून क्रिया आहे आणि म्हणून स्वतंत्र लेपी देत नाही या कारणास्तव स्वतंत्र लेपी देत नाही आणि तयांतुलन होऊनी तया काळांतये मग वेगळी होतच नाही काय अथवा जर ज्ञान जर असेल तर मग त्या 18 वेदून ब्राह्मणामध्ये ज्ञान एकाला ज्ञान वगैरे असेल तर मग तिथं जर भजन घडलंच तर मग आणि तयांतुलन होऊनी तया काळांतये तयांतुलन म्हणजे जे 18 वेदूत ब्राह्मण आहे त्याच्यामधील नाही परंतु यज्ञाच्या काळामध्ये दुसऱ्या देवतेचा विग्रह दिसता आला तो ध्यान विग्रह धरा काही दुसऱ्या तिसऱ्या देवतेचा विग्रह आला आणि त्याच्या ठिकाणी जर भजन घडलं तर पुढं ते स्वतंत्र विद्ये ते स्वतंत्र विद्ये ते तेने करून स्वतंत्र लेखी विद्या होते असा जर तिथं सापडला दुसऱ्या देवतेचा विग्रह आला किंवा ज्ञान विग्रह जर आला तर तिथे भजन घडलं तर स्वतंत्र लेखी विद्या देते म्हणून त्याची होय म्हणून प्रस्तुत वचनी अज्ञान विग्रहच बोलावा म्हणून प्रस्तुत वचनी अज्ञान विग्रहच बोलावा स्वर्गी गत्वा मुक्ती एकात परलोकीची देवता येऊनी ब्रह्मविद्या उपदेश करी परलोकीची देवता येऊनी ब्रह्मविद्या उपदेश करी स्वर्गी गत्वा मुक्ती एकात काहीच नाही स्वर्गी गत्वा मुक्ती एकात तर काहीच नाही परलोकीची म्हणजे सत्यलोकीची देवता म्हणजे ब्रह्मांडस्थायो ब्रह्मविद्या उपदेश करी ब्रह्मविद्या म्हणजे आपली विद्या उपदेश करी म्हणजे संचरी काय उपदेश करी म्हणजे संचरी म्हणजे ब्रह्म्याने विद्येचा संचार केला असता काय होतो तो जो आहे तो त्याला मुक्ती ब्रह्मजन विद्येचा संचार केल्यानंतर तो बरोबर तो असा येतात संचार न उच्चारता वचनी उपदेश का उच्चारलं संचार काही संचरण न म्हणता वचनी उपदेश का असत की देवताने ब्रह्मविद्या परलोकीची देवताने ब्रह्मविद्या उपदेश करे संचरण म्हणणं सुद्धा तिथे पिंडेचा प्रकाश आहे काय आहे जर विद्या आहे तर पिंडेचा प्रकाश काही स्थितीला काही गरज लागत नाही तत्वाची तर तिथं पिंडेचा प्रकाश नाही आहे ब्रह्मविद्या हे देवता संयोगिक नाव मग ब्रह्मविद्या हे देवता ब्रह्मविद्या हे नाव संयोगिक आहे की निपातिक आहे संयोगी म्हणजे ज्या नावाला काहीतरी काय आणि निपात म्हणजे काहीच अर्थ नाहीये जसं म्हणतो एखादा काय हे घनसुख भाई म्हणतो कोणते ते राहायचं रस्ते म्हणजे बाबा नावाला काय अर्थ अमर सिंग म्हणतो आणि उद्या हार्ट अटॅकाला मरून गेला म्हणजे त्या नावाला काहीतरी अर्थ पाहिजे जर ब्रह्मविद्या म्हटलं की नाम संयोगिक आहे की निपातिक आहे ब्रह्मविद्या हे देवता संयोगिक नाव ब्रह्मविद्या हे देवता संयोगिक नाव आहे निपातिक नाव नाही
तिची विद्या म्हणून तेची विद्या काजे का म्हणून तयाची विद्या म्हणून प्रमेयाची विद्या म्हणजे त्याला ब्रह्मविद्या म्हटलं. म्हणजे संयोगिक नाव आहे ना, प्रमेयाची विद्या म्हणून ब्रह्मविद्या म्हणतात. काय म्हणून तयाची ब्रह्मविद्या हे नाम संयोगी आहे असं सांगितले. परलोकीची देवता योनी ब्रह्मविद्या उपदेश करी लीळावसे पशुशी फळा परमेश्वर विद्यानंद देती का फळानंद देती. तर देवतेच्या दातृत्व विलक्षणता आहे काय? देवतेच्या दातृत्व विलक्षणता आहे काय? जशी त्या मागे सांगितली विलक्षणता जशी स्वर्गी अथवा मुक्ती एका परलोकीची देवता उपदेश करी. देवतेच्या दातृत्व विलक्षणता आहे काय ना? परमेश्वराच्या दातृत्व अत्यंत विलक्षणता आहे. लीळावशे म्हणजे कनवावशे. लीळावशे म्हणजे आपल्या स्वातंत्र्य नाही. लीळावशे म्हणजे आपल्या इच्छावशे. परमेश्वर पशुशी विद्यानंदी विद्यानंदता विद्या इतका आनंद देते का फळानंद देते म्हणजे फळ न देता फळा इतका आनंद देते. आनंद देते हे ईश्वरीच्या दातृत्वाचे अत्यंत विलक्षणत्व सांगितलं. काय केलं? ईश्वरीच्या दातृत्वाचं अत्यंत विलक्षणत्व सांगितलं. दुसरा अर्थ आहे म्हणजे मनुष्य हे जे युक्त आहे त्यांना लीळावसाचं दातृत्व सांगितलं. परंतु अयुक्त आहे, पशु पक्षी आहे, त्यांची खंती पर्यायानंतर कनवा उपस्थित होतात. त्यांच्या कनवा उपस्थित झाल्यानंतर मग परमेश्वर काय करतात? परमेश्वर काय करतात? परमेश्वर पशुशी विद्यानंद देती का फळानंद देती. लीळावशे परमेश्वर विद्यानंद देता विद्येत आनंद, फल न देता फळाचा आनंद देते असा अर्थ आहे. मग तिने ती विद्या द्यावी अशी कलो उपस्थित झाली. मग परमेश्वर काय करतात? माझा अर्थ आहे तिने ती विद्या द्यावी अशी जर कलो उपस्थित झाली तर मग परमेश्वर काय करतात? लीळावशे पशुशी विद्यानंद परमेश्वर पशुशी विद्यानंद देती का फळानंद देती. मागा अवनुष्याचे दान सांगितले, मनुष्याचे दान सांगितले. परंतु परदेश अवताराचे दान ते कोणते आहे? ना परमेश्वर पशुशी विद्यानंद देती का फळानंद देती. असे काय वेगवेगळे अर्थ आहे. हेतू आहे. लीळावशे असे का उच्चारले? परमेश्वर पशुची विद्यानंदी का फळानंद देती असं तुला पाहिजे होतं. लीळावशे असं उत्तर का उच्चारलं? लीळावशे असे उत्तर का उच्चारलं? अत्यंत विलक्षणता त्याला लीळा असं होणार म्हणून असं उत्तर उच्चारलं. अत्यंत विलक्षणता म्हणून त्याला लीळा असं म्हणावे. आणि का उच्चार? हे कोण्या हे जे आहे ते कोण्या शक्तीचं कार्य नाही आहे. या दान दातृत्वाला कोणतीही शक्ती कारण नाही. दया मया कृपा किंवा ह्या ज्या शक्ती आहेत त्या दान दातृत्वाला कारण. परंतु या दान दातृत्वाला परमेश्वराची कोणतीही शक्ती कारण नाही. केवळ स्वरूपीची क्रीडा महत्वाचा हेतू आहे. काय आहे? केवळ जे आहे केवळ ही स्वरूपीची क्रीडा आहे. एक्झाम्पल के तौर पर परमेश्वर उद्धर का हा स्वभाव स्वरूपीचा आहे. परमेश्वराच्या उद्धरणाला कोणतीही शक्ती कारण नाही. केवळ स्वरूप गाभ्याचं कार्य आहे. महत्वाचा निर्णय आहे. केवळ स्वरूप गाभ्याचं कार्य हे आहे. काय? कसेचे विलक्षण दातृत्व याला कोणतीही शक्ती कारण नाही. दया माया कृपा करुणा हा निर्णय अवघड आहे. निर्णय पण फार महत्वाचा निर्णय आहे. तर कोणतीही शक्ती कारण नाही. दुसरा अर्थ आहे की
हे जे दान सांगितले ते कर्वेचे दान नसून तोषाचं दान आहे. माझा निर्णय मठातून मांडला होता हा. हे जे दान सांगितले हे दान कणवेचे नसून तोषाचं दान आहे. लावशे कर्वेचे कुछ विधान का फळानंद देते. म्हणजे जीवा प्रपंचाचा विभाग होण्यासारखा प्रसंग उभा राहिला. जीवा प्रपंचाचा विभाग होण्यासारखा प्रसंग उभा राहिला. परंतु आपल्या बुद्धी कुशलतेने आपल्या बुद्धी कुशलतेने परस्पर भेद टाकला. वाचा सुंदर बोलायचा. आपल्या बुद्धी कौशल्याने परस्परे जर भेद टाकला, या क्रियेचे दान मिळून जो दोष उरला, या दोषाचे फळ. त्या क्रियेचे दान मिळून जो दोष उरला, या त्या दोषाचे हे दान सांगितलेलं आहे. याला काळाचे बंधन नाही. किती काळ सुख द्यावे याचे त्याला बंधन नाही आहे. का दोषाचं फळाने विलक्षण कातून हे फळ असा एक निर्णय हेतू त्या पक्षावर त्याच्या प्रकारे मांडलेले आहे. नक्की तोष म्हणजे सांगा का तुम्ही? फळ बघून उरला तर तोष नाही करायला. म्हणून उरला तर नका कसा तोष. हे जीवा प्रपंचाचा विभाग होण्यासारखा प्रसंग उभा ठाकला. परंतु आपल्या बुद्धी कुशलतेने चाचरीने परस्पर भेद टाकला. कोणतंही देवतेचं फळ झालं, कोणत्याही देवतेचं फळ झालं ते भोगलं, ते भोगून निर्माण झालं दोषाचं बोलायचं. कसं सुखात दुःखात तुम्ही घालताय. कोणत्याही देवतेचं फळ झालं सुखार्थी घ्या, कोणी सुखार्थी घेऊ नका. म्हणजे फळ म्हणून बोलला तो दोष. पण कोणी कशाही प्रकारे जोडले असेल, पहिली आल्याने जोडला असेल, असेल जेणेकरून तोच निर्माण होता. आता कोणीतरी बोला काय काय सांगू काय म्हणतात बघा. ईश्वर दानाचं फळ असेल तर मिळालेलं तरच दोष आहे. एरवी नाही. बरोबर ईश्वर दानाचा पाहिजे. हे जे दान आहे ते कर्मेचे नसून तोषाचं दान सांगितलं. म्हणजे जीवा प्रपंचाचा विभाग होण्याचा म्हणून ईश्वर दानाचंच फळ पाहिजे. देवतेच पहिली आल्याने फळ असेल तर नाही असं विचार. आता ईश्वराच्या पासून जर झाला असेल एका तर म्हणता येईल. ईश्वरापासून झालं तर जो उरला तो तोष. ईश्वर व्यक्तीच म्हटलं पाहिजे. ईश्वराकडून प्राप्त झालेल्या देवतेची फळ तो भोगून ईश्वर व्यक्तीने जर असेल तर त्यानंतर फळानंद तणाव घ्यायला स्त्रियांचं लेती तणाव उपस्थित झाली तर परमेश्वर काय करतात? विचार देतात, विजय जाणून देतात, फळी देतात, आनंद देतात. तणाव झाले उपस्थित तोषाचं कणव करतात. काय करतात? तोष कशा ठेवतात? तोषाची कणव करतात. तसे श्री गोवानी केली, तोषाची कणव केली. आणि काही कर्मेची प्रॉब्लेम तोष करतात. वाढून तोष करतात की नाही? नाही इसराने मिळवून त्याच्या घरी पदार्थ परमेश्वर तो पदार्थ देतात नाही देतात की नाही? नाही तोष मोठा आहे. कणू कुठे घेतात काय करून फरक आहे तेव्हा? दोष आले ते पुढची काय कणू काय म्हणतात? कणू म्हणजे थोडे अधिक गेले. दोष मोठा की कणू मोठा? दोष मोठा आहे. सगळं काय म्हणतात? दोष मोठा याकरता कारण तिथं अर्धतत्व नाही. दोषाचं फळ आहे. कणवेला थोडं तरी अर्धतत्व आहेच की. तसं थोडे नादिक गेले. अर्धतत्व नाही. कणू म्हणजे थोडे नादिक गेले. दोष कशाने निष्पन्न होतो आपण सांगितलं. देवता फळातून ईश्वर दानाचं फळ बघून आला. ईश्वरदानातून झालं ते कशामुळे झालं? अहो मग ते काय कर्म जोडले का त्यांनी? कशामुळे झालं? ईश्वरदानातलं जे झालं आता श्री गुरु बाबांनी कृमीला ब्रह्मपद दिलं. मग ती तोषाची मग कणव आता केली. तोषाची कणव केली ना त्या ठिकाणी.
मग तोष मोठा की कणव मोठी? अरे त्याच्या ठिकाणी अर्धतत्व नाहीच आहे काय. एक तर कणव मोठी म्हणावी लागेल तुम्हाला. पूर्वीनं काय अर्धतत्व जोडलं होतं? अनाधित दान आहे ते. ते दोष होता ना पण तो. असू हो. दे. त्या दोषाची प्रौढवून कणव केली त्या श्रीगोबाबाने. त्या आळीला आणि मग त्याबद्दल ब्रह्मपद दिले. त्या आळीला कोणतं फळ होणार होतं? दोषामुळे काय फळ होणार? त्या आळीला कोणतं फळ होणार होतं? दोषामुळे होईल ते फळ होईल. अहो त्या आळीला कोणतं फळ होणार होतं? दोषामुळे होईल ते होईल. अहो तोषाचा विषय नंतर बघू. हा. तुझ्या ठिकाणी काय होता? तोष होता की कणव होती? अहो ऐका तर खरं. दोन्हीपैकी काहीतरी असेल ना. स्त्री त्या आळीची कणव होती. त्या याच्याजवळ आळीच्या जवळ कणव होती का तोष होती? अहो कणव होती पण कणवेचं कोणतं फळ मिळणार त्या होतं? कणव होती का तोष होती ते सांगा. कणव होती ना. कणव नव्हती तिच्या ठिकाणी. बघा परांतुला ना कणव. कणव परांतुला. कणव होती का तोष होती ती सांगा पहिली. तोष जोडून कणव केली असा आपला शब्द. हा, तोष प्रौढवून कणव केली. अर्थात तोषापेक्षा कणव मोठी बोलावी लागेल तुम्हाला. जशी म्हटलं तरी कणव प्रौढवणी तोष स्वीकार केला असा प्रयोग आहे. जरा तोष प्रयोग आहे तो कणव नाही. आपण व्यवस्थित वाचा. व्यवस्थित पुस्तकात वाचा. तोषाचं मग फळ काय काय होणार? काय होणार? त्याच्यामुळे काय काय होते? अहो तोषाला ईश्वर दानाचं फळ बघून आला म्हणून तोच झाला. आता इथे दोष कणव मोठी, कणव मोठी एवढा त्या फरक आहे का? त्या आळीची तुम्हाला अशी दोष पहा. त्या आळीची अशी कणव होती यक्षिणीचं फळ व्हावं. त्या आळीची अशी कणव होती यक्षिणीचं फळ व्हावं. श्री बाबांनी ती आळी त्या आळीमध्ये देण्यापूर्वी ईश्वरदानाचं फळ भोगून आली होती म्हणून तोष स्वीकार केला आणि ब्रह्माचं फळ दिलं. आता ब्रह्माचं फळ व्हावं अशी कणव होती का? अशी कणव होती का? मोठं काय झालं? अगोदर दोष केला की अगोदर दोष कणव केली. अहो कणव आहे तिथं कणव काहीच राहिलेलं नाही. तिथे कणवच नाही ना. मग कणव नाही मग काय बोलता तुम्ही तिथे? त्या काय बोलणार? तोष मोठा का कणव? हा, तेच तोच विषय मी बोललो. तोच बोललो विषय. तर सांगा तुम्ही कणव परांतुला ना बाबा. दोष मोठी का कणव मोठी? माझी जिज्ञासा आहे. मी तर प्रश्न विचारत नाही. कणव परांतुला. अहो कणव तर आहेच की. कणव तर कोण नाही म्हणतो. कणव म्हणजे अर्धतत्व आहे, जोड आहे. ते जोडल्याशिवाय फळच नाही. दोषाचं फळ म्हणजे अर्धतत्व जोडलेलं नाही, ते अनार्जित आहे. दोषाचं पुन्हा समजून घ्या की ब्रह्म्याचं फळ होताना दोष आहे. दोष म्हणजे तिथे अर्धतत्व आहे का? दोष कसा नाही निर्माण झाला? दोषाच्या ठिकाणी अर्धतत्व आहे का? हे ना दोष निर्माण कसा झाला ते सांगा. अर्धतत्व कुठे सांगा? तन्वीत आहे ते दोषात. दोष कसा निर्माण झाला ते सांगा तुम्ही. अहो, मग कणवाकडे बोलू आपण. आता समजून घेतो का काय करायला पाहिजे? ईश्वरी अनंत शक्ती विद्यानंदिका फळानंदती एक दोनच आहेत का ईश्वर स्वरूपी? ईश्वरी अनंता शक्ती. ईश्वरी अनंता शक्ती म्हणजे ईश्वरी स्वरूपी अनंत शक्ती आहे अथवा ईश्वरी इच्छा अनंत शक्ती आहे. त्यांतून विलक्षण विज्ञानांतून हे दाखवतो आहे. पशुशी विद्यानंदिका फळानंदी त्यांतून विलक्षण विज्ञानांतून हे दाखवतो आहे. एकी विद्या रूपा एकी त्या कोणकोणत्या? एकी विद्या रूपा चेतनांतून. एकी विद्येच्या आनंदाच्या येतुल्या आनंद रूपा एकी विद्येची आनंदा येतुकिया आनंद रूपया आनंद रूपा संरक्षण विज्ञान. तथा फळानंद रूपा तथा फळानंद रूपम जे विलक्षणांतो ऐस्या अनंत अस्ति ऐस्या अनंत शक्ती ईश्वर स्वरूपी अस्तित्वाच्या प्रकारच्या ईश्वरीच्या शक्ती आहे. म्हणून विद्याने देता तथा फळने देता ते तुकाची आनंद देती. म्हणून विद्याने देता फळ देता विद्येत कारण देती फळा इतका आनंद देती. हे क्रियादान हे क्रियादान हे कोणाची सांगितलं? हे क्रियेचं दान आहे. काय आहे? क्रियेचं दान आहे.
किंवा असे दान कोणी देईल हे क्रियादान ईश्वरी वांचोन नाही. हे जे क्रियेचं दान आहे ते ईश्वरी वांचोन ईश्वराशिवाय नाही, म्हणजे जीवदेवतेच्या ठाई नाही, जीवदेवतेच्या ठाई नाही. अन्यत्र असंभवांत अन्यत्र संभवांत काजे का म्हणून अन्यत्र संभवात अन्यत्र जीवदेवतेच्या ठिकाणचा असंभव आहे म्हणून हे जसं तसं ईश्वरीच्या ठिकाणीच वर्तलं जातं किंवा समग्र अवतारी वर्तत असेल ईश्वरा वांचोन नाही. हे जे दर्शन विज्ञान दातृत्व जे आहे ते परमेश्वराच्या उभयदृष्ट अवताराशिवाय वर्तेर अवतारी वर्तत नाही. का म्हणून वर्तत नाही? असंभवात येर अवताराच्या असंभवात म्हणजे शक्तीचा स्वीकार नसतो म्हणून देऊ शकत नाही. शक्तीचा स्वीकार नसतो म्हणून देऊ शकत नाही. किंवा आज दुपारचा चहा ज्यांच्यातर्फे आहे पूजनीय तपस्विनी अनुराधाताई बिडकर यांच्यातर्फे आज दुपारचा चहा आहे. आपण समोर येऊन या ठिकाणी आपल्या क्रियेचा दंडवत घालायचा आहे. यांच्यातर्फे मी दंडवत घालण्यासाठी अक्षयदादा सातारकर आजच्या दुपारच्या चहाचा दंडवत घालायचा आहे. आज रात्रीची वेळ परमार्ग सेविका दीपिकाताई पसिल यांच्यातर्फे आज रात्रीची वेळ आहे. आपण समोर येऊन आपल्या क्रियेचा दंडवत घालायचा आहे. आज रात्रीच्या वेळेचा दंडवत या ठिकाणी घालतील आदरणीय पूजनीय श्री अर्जुनदादा नांदेडकर हे आज रात्रीच्या वेळेचा या ठिकाणी दंडवत घालतील. उद्या दिनांक 20/12 शुक्रवार उद्या सकाळचा चहा परमार्ग सेवक अशोकराव कदम सातारा यांच्यातर्फे उद्या सकाळचा चहा आहे. आपण समोर येऊन या ठिकाणी आपल्या क्रियेचा दंडवत घालायचा आहे. उद्या सकाळचं उदक पूजनीय श्री पंडितराज दादा बिडकर सातारा उर्फ नाना चव्हाण यांच्यातर्फे उद्या सकाळचं उदक आहे. आपण समोर येऊन या ठिकाणी देवाला आणि परमार्गाला आपल्या क्रियेचा दंडवत घालायचा आहे. कल दोपहर की पंगत जिनकी ओर से है वो सद्भक्त हेमंत जी सहानी दिल्ली, इनकी ओर से कल दोपहर की पंगत है. आपने सामने आकर कल दोपहर की पंगत की दंडवत डालनी है.